नमस्कार. हा जो समोर रेल्वे ट्रॅक आपल्याला दिसत आहे त्याच्यामागे एक रंजक इतिहास आहे. जेव्हा हैदराबाद संस्थान भारतामध्ये अस्तित्वात होतं तेव्हा त्या संस्थानावर निजामाचं राज्य होतं आणि निजामाने स्वतःसाठी एक रेल्वे सुरू केली होती. 1947-48चा काळ आहे तो. त्या काळामध्ये त्यांनी स्वतःची एक रेल्वे सुरू केली होती. ती रेल्वे हैदराबाद ते संभाजीनगर आणि संभाजीनगरपासून पुढे रोटेगाव नावाचं एक स्टेशन आहे तिथपर्यंत चालायची. आणि त्यावेळेस हैदराबाद संस्थान हे मराठवाड्यामध्ये रोटेगावपर्यंत असायचं. रोटेगाव हे गाव मनमाड जंक्शन जे आहे रेल्वेचं त्याच्यापासून एक 50 ते 60 किलोमीटर दूर आहे. रोटेगावच्या पुढे भारत सरकारची हद्द असायची. तर हा जो ट्रॅक आपण बघतोय तो सध्या ब्रॉडगेज श्रेणीमध्ये येतो. रेल्वेचे 3 ट्रॅक असतात, ब्रॉडगेज, मीटर गेज आणि त्याच्यानंतर नॅरोगेज. नॅरोगेज आणि मीटर गेज हे जवळपास आता कुठेच दिसत नाही. आपल्या भारतामध्ये सगळीकडेच ब्रॉडगेज आता झालेलं आहे. 1980मध्ये या मीटर गेजचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं, संभाजीनगर ते मनमाड आणि इकडे पुढे नांदेडपर्यंत. आता या ट्रॅकचं 2 वर्षापूर्वीच इलेक्ट्रिफिकेशन करण्यात आलेलं आहे आणि या ट्रॅकवरून आता डिझेल इंजिन जे आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत. एकेकाळी तर वाफेवर चालणारे इंजिन चालायचे याच्यावर आणि नंतर डिझेल इंजिन चालायची. आता डिझेल इंजिन बंद होऊन मनमाड ते नांदेडपर्यंत आणि पुढे हैदराबादपर्यंत इलेक्ट्रिक रेल्वे या ट्रॅकवरून धावते. अजून एक आठवण आहे, महाराष्ट्रात 1948मध्ये सध्याचे अहिल्यानगर, ज्याला पूर्वी अहमदनगर असे म्हणायचे, अहिल्यानगर ते पुणे अशी पहिली ST महाराष्ट्रात धावली होती. असा हा रंजक इतिहास थोडक्यात त्याची माहिती देत आहे आणि एक आठवण म्हणून हा व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केला. धन्यवाद.